असल्यानं राज्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडतोय। घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती सध्या चांगली आहे। राज्यात इतर भागात पावसाची तीव्रता कमी आहे। राज्यात सर्वदूर पाऊस आहे, मात्र तो हलका आणि मध्यम स्वरूपाचा आहे। येणारे 3 ते 4 दिवस मुंबईत पावसाची स्थिती आहे तशीच राहील आणि मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यानं संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि मुंबईमध्ये 2 ते 3 दिवस पाऊस कायम राहील। कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगड, पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे, तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे। उद्यासाठी पालघर, ठाणे, रायगड आणि पुण्याच्या घाटमाथी परिसरामध्ये आणि सातारा भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। 6 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल। राज्यात महाबळेश्वरला सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। राज्यभरात सध्या मान्सून सक्रिय झालेला आहे। अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद सुद्धा झाली आहे। येत्या दिवसात पावसाचा अंदाज कसा राहील, कुठं नेमकं ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान खात्याचे सायंटिस्ट सर सानप सर आहेत। सर, सध्या कशा पद्धतीने पाऊस बघतोय पुढे येत्या दिवस? सध्या तरी अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद आहे। राईट. आता जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि मान्सूनचे वारे अरबी समुद्रामध्ये स्ट्रॉंग झालेले आहे आणि म्हणून जी कोकण किनारपट्टी आहे त्याचबरोबर घाटमाथे आहे तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडताना दिसतोय। इंटेरियर महाराष्ट्र आहे, जो पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस आहे। विदर्भामध्ये चांगल्या प्रकारचा पावसाची नोंद काल झालेली आपल्याला दिसून येते आणि आपण इथं बघू शकता की मान्सूनचे वारे स्ट्रॉंग झालेले आहे अलॉंग दी कोस्ट आणि जर आजची सॅटेलाइट इमेजरी बघाल तर आपण बघू शकतो की उत्तर किनारपट्टीचा प्रदेश असेल किंवा विदर्भाचा प्रदेश असेल तिथे जास्त प्रमाणात ढग दिसत आहेत आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये कंपॅरेटिव्हली कमी आहेत, पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तिथे सुद्धा होताना दिसतोय। सर, अजून सुद्धा या मधल्या भागामध्ये, शहरांमध्ये, आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलं तर म्हणावा तसा पाऊस अजून सुद्धा झालेला नाही। पुढे काय अंदाज आहे सर? येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर काही ठिकाणी रेड, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल इथे आहे आणि उर्वरित ठिकाणी आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बघू शकतो। यासोबतच माझा मिड डे मध्ये एक ब्रेक घेतोय, पाहत राहा एबीपी माझा।